भाजप आमदार गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार। उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार। उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची खासदार श्रीकांत शिंदेंकडून विचारपूस। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन केली विचारपूस। उल्हासनगर गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडही आरोपी। पोलिसांकडून वैभव गायकवाडचा शोध सुरू। आमदार गणपत गायकवाड यांचा बॉडीगार्ड हर्षल केणेकडूनही गोळीबार। पोलिसांच्या एफआयआर मध्ये स्पष्ट उल्लेख। शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाडसह 3 जणांना अटक, तर 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती। आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी गायकवाड यांच्या अडचणीत वाढ। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी शिवसैनिक हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर जमत असल्यानं पोलीस बंदोबस्तात वाढ। उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, या संदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार। उल्हासनगरमधील गोळीबारावर अजित पवारांची प्रतिक्रिया। समाजात दहशत निर्माण होईल असं वातावरण तयार होऊ नये। गणपत गायकवाड यांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यात सत्तेचा गैरवापर केला जातोय। सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर राज्य कुठल्या दिशेने जात आहे? उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावरून शरद पवारांचा सरकारवर निशाणा। उल्हासनगरमधील घटनेची चौकशी होणार, याबाबत परवा होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होईल। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। उल्हासनगरमध्ये झालेली गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी। आमदारांनीच पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये, हे अत्यंत गंभीर। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला कोण पाठीशी घालतंय? जयंत पाटलांचा सवाल। राजकीय वाद या स्तरावर येणं योग्य नाही। या घटनेचा पक्षाशी काही एक संबंध नाही। वैयक्तिक वादातून सगळा प्रकार। शिवसेना नेते नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे। सत्तेत बसलेला पक्ष मस्तीनं वागत असेल तर ऍक्शन घेतली पाहिजे। उल्हासनगरमधील गोळीबारावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सत्तेत आहेत म्हणून गोळीबाराचा अधिकार कुणी दिला? पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। सुप्रिया सुळेंची मागणी। गोळीबाराला मुख्यमंत्री शिंदे स्वतः जबाबदार। शिंदेंच्या राजवटीत गुंडांची पैदास सुरू। गोळीबार प्रकरणावरून खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। फडणवीसांनी गोळ्या मारायला सांगितल्या का? गोळीबार प्रकरणात फडणवीसांचा काय संबंध? सुप्रिया सुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचं उत्तर। आमदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावं। स्वतःला राजे समजतात, त्यांना जनतेनं घरी बसवावं। आमदार गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची टीका। सत्ताधाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली आहे। या सरकारमध्ये गुंड प्रवृत्ती पोसली जाते। उल्हासनगरमधील घटनेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। महायुतीत काय चाललंय ते उल्हासनगरमध्ये दिसलं। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणात नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर आम्ही एकत्र लढणार, महायुतीसारखा गोळीबार करणार नाही। नाना पटोलेंचा सरकारला टोला। महाराष्ट्राचा जर बिहार कराल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही। आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारवर निशाणा। सत्य लवकर बाहेर येईल। गोळीबारावर कल्याणचे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची प्रतिक्रिया। जागा वाटपाचा तिढा 9 ते 10 फेब्रुवारी दरम्यान सुटेल, शरद पवारांचं वक्तव्य। तर निवडणूक झाल्यानंतर एकत्रित येण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। शरद पवारांची माहिती। गेली 25 वर्ष पालिका सत्तेत असून तुम्ही फक्त घोटाळे केले। मुंबईकरांना दिलेली आश्वासनं तुम्ही कधी पूर्ण केली नाही। त्यामुळे थापाडं सरकार कोण आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती। मुंबई भाजपचा ट्विटद्वारे ठाकरे गटावर निशाणा। आम्ही सुरतला जाऊन महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री दिला। भरत गोगावलेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर।
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या। साळवींच्या पत्नी मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला। अटकपूर्व जामीन अर्जासाठी साळवींचं कुटुंब हायकोर्टात जाणार। ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी केलेले एक विकास काम दाखवावं आणि 1 लाख बक्षीस घेऊन जावं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंचं अनंत गीतेंना आव्हान। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं व्याघ्र वैभव असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी4 वाघिणीचं बछड्यांसह दर्शन। टी4 वाघिणीच्या कुटुंबांचं दर्शन होत असल्यानं भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी गेटवर पर्यटकांची गर्दी। गोंदियात विदेशी पक्ष्यांचं आगमन। रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गोंदियात दाखल। विदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षी मित्रांची गर्दी। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 24 लाख क्विंटल धानाची खरेदी। राईस मिलर्सनं उचल करण्यास बहिष्कार केल्यानं खरेदी केलेलं धान्य शासकीय केंद्रावरच। अकोल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे निलंबित। शासकीय सेवेत गैरवर्तणूक केल्याचा मनोज लांडगेंवर आरोप। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गहिनीनाथ गडावर जाऊन घेतलं दर्शन। गहिनीनाथ गडावर पोहोचताच फडणवीसांचं जंगी स्वागत। संत वामनभाऊ यांच्या 48व्या पुण्यतिथीनिमित्त बीडमधील महापूजेसाठी धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती। मागील 22 वर्षांपासून धनंजय मुंडेंना पूजेचा मान। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात 40% पाणीसाठा शिल्लक। धरणात केवळ 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा, त्यामुळे येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा राडा। रामायण कलाकारांच्या जीवनावरील नाटकाचा प्रयोग लावला उधळून। नाटकातील कलाकारांना अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण। रामायणाचा विपर्यास केल्याचा अभाविपचा आरोप। पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरून वाद। दिग्दर्शक कलावंत ललित कला केंद्र प्रमुख डॉक्टर भोयेंना अटक। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शरद पवारांसमोर मांडल्या विविध मागण्या। सोलापुरातील रामवाडी परिसरात महिलांसाठी सर्वरोग आरोग्य शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन। सोहळ्याला रुपाली चाकणकरही उपस्थित। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात मालवाहू ट्रेलर उलटला। अपघातामुळे ब्रेमेन चौकात पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडी मार्गे वळवली। नाशिकच्या मालेगावात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल। मालेगाव न्यायालयात सुनावणीसाठी राऊत गैरहजर। न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। धुळ्यात अजित पवारांच्या स्वागतासाठी बॅनर। बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। आजपासून जळगावच्या अमळनेर शहरात विद्रोही साहित्य संमेलन सुरू। यामध्ये विद्रोही साहित्याचं लिखाण करणारे अनेक साहित्यिक सहभागी। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या। या प्रकरणी पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर। श्रीगोंदा पोलिसांकडून 6 आरोपींना अटक। कोकणातील दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।